महागाई असेल, या सगळ्या प्रश्नावर मी त्यांच्याशी बोलणार आहे. सरकारचे अच्छे दिन आलेत का हाही प्रश्न असेल, महाराष्ट्राचं राजकारण असेल, सत्ता बदल असेल, या सगळ्या प्रश्नावर बोलणार आहे. अगदी थेट रस्त्यावर उभं राहून, कुठली ओळख नाही. चला या ताई माझ्यासोबत आहे. ताई, नाव काय तुमचं? माझं नाव स्मिता सुनील नागवेकर. नागवेकर. गाव कुठलं तुमचं? आमचं गाव दापोली कोळसरे. अच्छा, दापोली कोळी. या सगळ्या कुंभारवाड्यामध्ये कुठले गावचे लोक जास्त आहेत? इकडे मारवाडी जास्त आहेत. हां. आणि मराठी टक्का किती आहे? मराठी आहे कमीत कमी तरी मराठी आपले लोक 50% आहेत. 50%. हां, बाकी 50% गुजराती मारवाडी आहेत. अच्छा, मिक्स आहे गुजराती मारवाडी. हो. आणि त्या तिकडच्या भागामध्ये कोण आहेत? तिकडे पण जास्त मोस्टली म्हणजे मारवाडी लोक आहेत. अच्छा. आपलं मराठी म्हणजे संस्कृती कायम म्हणजे हे झाले नेस्तनाबूत म्हणतात ना, तसं होत चाललेलं आहे आता सगळ्या दक्षिण मुंबईमधून. ना अच्छा, मराठी टक्का कमी झाला. कसं आता हे महागाई पण वाढली आहे, जागा लहान आहेत, असं सगळे प्रॉब्लेम होत आहेत. त्यामुळे मग जो मारवाडी आहे त्यांना देतात आणि जातात. मग महागाई जाणवते का हो? भरपूर जाणवते. आता ह्या डाळी पण किती महाग झाल्यात. 170 रुपये तूर डाळ. तांदूळ सर्वात म्हणजे चांगले तांदूळ घेतले तरी 80-85च्या खाली तांदूळ नाहीत. मग सरकार काही कंट्रोल करताना दिसतंय महागाईवर? काहीच नाही दिसत आहे. सरकार ठीक आहे पण महागाईच्या बाबतीत तर कोणी काहीच नाही करत आहे. हो. आणि आता राजकारणी जे वागतात ते कसं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रातलं राजकारण कसं वाटतंय? चिघळलेली परिस्थिती आहे महाराष्ट्राचं राजकारण. कोणाला कोण वाटेल तसं पैशासाठी कोणी काही करत आहे. आज इकडे, उद्या तिकडे, परवा तिकडे. सर्वसामान्य जनतेचा कोणीच नाही ना विचार करत. बरोबर आहे ना. आता अजित पवार आणि शरद पवार भेटले, माहिती आहे का तुम्हाला? हो, माहिती आहे. आम्ही पक्का माहिती? पक्का नाही बघतो आम्ही, न्यूज बघतो, न्यूजवर बघितले आम्ही. हे सर्व काय ह्यांचं असं चालतच राहणार. म्हणजे काका पुतणे आहेत. म्हणजे आता असं म्हटलं जातं की शरद पवारांनीच यांना पाठवलंय. हे बरोबर. राज ठाकरे सुद्धा म्हणतात ए टीम गेलेली, आता बी टीम जाईल. हां. खरं वाटतं तुम्हाला? काय आता ते काय सांगू नाही शकत बघा आपण. म्हणजे पण आता कोणाला काय एवढं म्हणजे माहिती नाही पडू शकत की हे लोक अर्ध्या रात्रीत उठून कुठल्या सत्तेत जातील. काहीच नाही करू शकत. हे ह्यांचं फक्त घर भरतायत, जनतेसाठी काही करत नाहीत. एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं मुख्यमंत्री? चांगलं आहे. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. आम्ही उद्धव साहेब गटामध्ये आहोत. मी शाखा प्रमुख आहे शाखा 220मध्ये. त्यांचं पण काम चांगलं आहे, ह्यांचं पण काम चांगलं आहे. खूप धावपळ करतात, सगळं काही व्यवस्थित. तुम्ही एकनाथ शिंदेचं काम चांगलं म्हटल्यावर तुम्हाला लगेच आदेश येईल मातोश्रीहून, तुम्ही चांगलं काम. नाही, त्यांचं कसं बघा, कोरोना काळामध्ये तर कोणी घराबाहेर पडत नव्हतं म्हणून. आता एकनाथ शिंदेचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. आता एकनाथ शिंदे तर म्हणतात की घरी बसून होते उद्धव ठाकरे. घरी बसून होते म्हणजे ते कोरोनामध्ये कुठे फिरणार? कोणच फिरत नव्हतं ना तेव्हा. सर्वच जण घरी होते, कोण फिरत नव्हतं. पण घरून पण त्यांनी भरपूर व्यवस्था केली ना. शिवसेनेचे कार्यकर्ते आहात तुम्ही? हो. काय जबाबदारी तुमच्याकडे? उपशाखा प्रमुख. आता यावेळची मुंबई महापालिकेची लढाई जरा अवघड वाटते, कारण सगळं आउट गोईंग सुरू आहे. हो. अवघड आहे. खूप अवघड वाटते. कसं जिंकणार तुम्ही? तुमचा महापौर होणार की भाजपचा होणार? आमचाच होईल, शिवसेनेचा. सगळे आता नेते तर गेले, एकनाथ शिंदे पण गेले, त्याच्यासोबत 40 आमदार गेले, खासदार गेले. आता अजित पवार पण एकनाथ शिंदे बरोबर आहे. हो, बरोबर आहे. म्हणजे आता बघा, म्हणजे आपल्या बाळासाहेब ठाकरेंनी जे काही केलेलं आहे त्याच्यावर म्हणजे भरपूर लोक आहेत की त्यांचे प्रेम म्हणजे त्यांच्यावर भरपूर प्रेम केलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंसाठी. तर त्यांच्या उद्देशाने येऊ शकतं. शिवसेना कुणी फोडली हो? देवेंद्र फडणवीस यांनी फोडली की अमित शहानी फोडली की? हां, शिवसेना कुणी फोडली? शिवसेनेचे 2 गट झाले. 2 गट आहेत. हो. कुणी फोडलं हे काय वाटतं तुम्हाला? हे कोणी फोडलं म्हणजे काय, आता कोणी ज्याला पटलं ते गेले असं आहे. जे निष्ठावंत आहेत ते आहे तिथेच आहेत, म्हणजे असं आहे. आता लढाई अवघड आहे तुम्हाला? अवघड वाटते, कारण कसं खूप अवघड वाटते ह्या वेळेला. म्हणजे BJPवाले आता हे गुजराती मारवाडी तर ते BJPमध्येच वोटिंग करणार, साहजिकच आहे. आपल्यामध्ये येणार नाही. मुस्लिम लोक आहेत ते त्यांचं काँग्रेस राष्ट्रवादी तिथे जाणार असं. खूप खूप धन्यवाद. कुंभारवाडा गल्ली नंबर 2मधून मी थेट लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. माझी कुणाशीही ओळख नाही, मी थेट आलो इथे आणि कार्यक्रम सुरू केलेला. आता इथे काही आणखी लोक आहेत, त्यांच्याशी बोलणार. साहेब नमस्कार. मंदिर कुठलं आहे? साईनाथ मंदिर आहे. काय नाव तुमचं? विलास रामचंद तांदळेकर. आडनाव काय म्हणतात? तांदळेकर. गाव कुठलं असं? गावचं श्रीवर्धन. तुमचं गाव कुठलं? जैतापूर. नाव काय? शैलेश तोरणकर. अच्छा, तुमचं नाव काय काका? माझं नाव प्रवीण दत्तात्रय बोरकर. गाव कुठलं? हरिहरेश्वर. म्हणजे सगळे कोकणातले लोक.
हा, शिवसेनेला मजबूत करणारी कोकणातली लोक. हो बरोबर आहे. तुम्ही शिवसैनिक आहात का? हो निष्ठावंत तुम्ही? हां शिवसैनिकच. सिनियर सिटीजन शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही. हा. पण आता यावेळेला जरा लढाई जरा अवघड आहे ना. निष्ठावान तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर आहात, तिकडे एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, हां अजित पवार पण आले. जरा लढाई अवघड आहे का? अवघड नाही होय, सगळे सारखेच आहेत. हां कोण कोणता नाही जगात. हां हे स्वतः तर बघतात आणि घबरात आहेत. ईड्या लावा हे लावा, सगळ्यांचाच काढा हिशोब काय तो कुठल्याही पक्षाचा असून येतो. मग हां. सगळ्यांवरती कारवाई करा. जे चाललंय ते योग्य चाललंय का? नाही नाही काही राज्य सरकारचं म्हणजे एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? आहे चांगलं आहे. चांगलं आहे. तुम्हाला? काय नाही चाललंय व्यवस्थित. काय नाही व्यवस्थित. जो पहिला चालला तोच आता काय नाही. सामान्य माणूस याच्यात मरतो. तुम्ही आता उद्धव ठाकरे गटाचे आहात की एकनाथ शिंदे गटाचे? हां उद्धव ठाकरेचं आहे. तरी एकनाथ शिंदेचं काम चांगलं म्हणतात. हां बघा शाखेतून काय येईल तुम्हाला? नाही काय आम्ही कोणत्या शाखेत घेतलेलेच नाही कधी अजूनपर्यंत. आम्ही कोणच्याकडे घ्यायला गेलेलं आणि कधी घेतलेले नाही. आता मला हे सांगा की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आहेत की वेगळे वेगळे आहेत? सांगा काय वाटतं. कारण अजित पवार शरद पवार भेटले. त्यांच्या मनामध्ये काय सांगता येत नाही आम्हाला. त्या दोघांच्या मनात ते जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा समजेल. तो पण काय बोलू शकत नाही आम्ही लोक. आता शिवसेनाचे 2 गट झाले, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे. कुणी फोडलं हो शिवसेनेला? आता ते का ज्यांच्या पाठी ईडी आणि सीबीआय लागले ते लोक गेले आहेत. सच्चा शिवसैनिक काय कार्यकर्ता आहे तो कुठे जाणार नाही. साहेबांना सोडून साहेबाची पार्टी शिवसेनेचीच पार्टी. बाळा उद्धव ठाकरे बस, दुसरी बाकी पार्टी आम्ही मानत नाही. यावेळेला भाजपसोबत अजित पवार पण आहेत ना, एकनाथ शिंदे. काय नाही ते पब्लिकच्या याच्यावर आहे. पब्लिक बघा काय करलं ते पुढच्या इलेक्शनला. 2024 इलेक्शन बघा तुम्ही, फरक पडणार. तुमचं नाव काय? आता चिपळूण चिपळूणचं गाव नाव काय? ना प्रदीप काशीनाथ देशिवकर. आता हे 3 जण म्हणतायत ते बरं वाटतं का? तो बरोबर वाटतं? बरं वाटतं. मी आपण बाळा ठाकरेला मानतो, शिवसेनेला मानतो. पहिल्या भागामध्ये एकच पक्ष आपला शिवसेना, बाकी कोणाला नाही मानत आपण. काय आपलं बाळा ठाकरे होते चांगले मान. एकता म्हणजे मुसलमानला दाद होता की आहे काय कोणी माणूस मस्त चांगलं. आता यांचे फाटाफुटचा तर आम्ही काय करणार. कोणाच्या मनात काय आम्ही काय सांगू शकतो. तुमच्या मनात काय माझ्या मनात काय आता बघू काय इलेक्शनला होते. एकनाथ शिंदे का फुटले? आता काय माहिती यांचे आपसात काय लपडे आले. काँग्रेसमध्ये गेले म्हणून उद्धव ठाकरे म्हणून फुटले का आपल्याला काय माहिती. यांचे आपसात काय लपडी चालू आहेत. पण काँग्रेस बरोबर गेले उद्धव ठाकरे, हे चूक झालं का? आता ते काय आता त्यांचे मला माहिती आहे. आम्ही काय बोलणार चूक झाले काही झाले. त्यांचे पक्षवाले काय बोलतात शिंदे की चूक केली. आता आपल्याला काय माहिती त्यांच्या आपसात काय लपडी चालू आहेत ते. तुम्हाला काय वाटतं चूक झाली? राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे गेले म्हणून चूक झाली वाटतं? मी तुम्हाला एकच सांगतो, आता मी सरळ भाषेत सांगतो. हे जे गेले आहेत फुटून की आम्ही शिवसेनेत आम्ही हे, त्यांच्यात तर हिंमत असती ना त्या लोकांनी तेव्हाच राजीनामा देऊन निवडणूक घ्यायला पाहिजे होती. मग पब्लिकने दाखवलं तुम्ही शिवसैनिक आहात का नाही, पब्लिकने तुम्हाला दाखवलं असतं. आणि तुम्हाला एक सांगतो, आम्ही 3 बसलेत ना, आम्हाला कापलात ना तर लाल नाही रक्त निघणार, भगवा रक्त निघल. हे लक्षात ठेव. चला म्हणजे आणि तुम्ही उद्धव ठाकरे सोबत आहात. हां यावेळेला लढाई अवघड वाटते का? नाही काय नाही हो. काय दुसरं सांगायचं म्हणजे स्वतःची मुलं विचारत नाही आताच्या काळात आई वडिलांना. त्यांचा काय घेऊन बसलेत. हे फक्त घोषणा करणार आमचा सैन्य भरतोय तिकडं. आता गडचिरोलीला काल 2 जवान मेले. काय करत कुठे गडचिरोली कुठे आलं, भारतातच आहे. आणि तुम्ही त्या पाकिस्तानबरोबर लढायचं ते दहशतवाद्यांबरोबर. पहिले इथलंच बघा ना काय ते. आता यांच्या घरात आपसात सगळ्याच्या भानगडी आहेत. आता मला सांगा, उद्धव ठाकरेंसोबत शरद पवार आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांची बैठक झाली. कळतच नाही की राष्ट्रवादी कोणाच्या बाजूने आहे. तर शरद पवार अजित पवारांच्या बाजूने आहे की उद्धव ठाकरेंच्या बाजूने. तर नुकसान आहे ना तुम्हाला? नुकसान करून काय हो, आम्हाला काम करायचं, धंदे करायचे, गप राहायचं. यांच्याबरोबर काय करायचं, निष्ठा कोणतं ते बस. आणि की कुठला नेता बोलतोय बाबा मला तिकीट नको, माझ्या कार्यकर्त्याला तिकीट द्या म्हणून. यांचीच मुलं बघतायत, सुना बघतायत, जावई बघतायत, त्यांना तिकीट देतात. सामान्य म्हणूनच गेला नाही. तुम्ही काय म्हटलं बी प्लॅन तयार आहे कुणाचा? शिवसेना काँग्रेसचा. राष्ट्रवादी गेले तरी दोघांचा तयार आहे. कालच्या पेपरलाच आम्ही वाचलंय. मला सांगा प्रकाश आणि उद्धव ठाकरेंची मीटिंग झाली कालच्या सामन्याला वाचलंय आम्ही. राष्ट्रवादीला सोडून लढली पाहिजे. राष्ट्रवादी जर बाहेर पडले तर राष्ट्रवादी बाहेर जिंकणार का? पण तुम्ही जिंकणार का? जिंकणार म्हणजे आता ते पब्लिकच्या याच्यावर सर्वांच्या मनात काय सांगतात. पण आमची मतं शिवसेनेला जाणार. प्रकाश आंबेडकरांसोबत युती केली पाहिजे का? ते आता त्यांच्या दोघांचे जमला तर करणार, नाही त्यांना जमलं त्यांना उद्धव ठाकरेच पाहिजे. त्यांना प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरे परत करायचे, बाकीचे नाही पाहिजे. मग एक कायदा असा काढला पाहिजे, ते जातात ना तरी सरळ राजीनामा द्या आणि निवडणुकीला उभे राहा, स्वतःच्या करते. हां खूप खूप धन्यवाद. चला खूप खूप धन्यवाद. मी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतला. साहेब नाव काय तुमचं? नाव काय? हरीश बिश्नोई. हरीश विष्णव. गाव कुठलं आहे?
गांव राजस्थान। राजस्थान से हो, कितने साल से हो कुंभारवाड़ा में? कुमारवाड़ा में हो गया कम से कम 15 साल। हाँ, ये बताओ एकनाथ शिंदे जी का काम कैसे चालू है? जानते हो क्या एकनाथ शिंदे जी? एकनाथ शिंदे जी का काम बहुत ही बढ़िया चल रहा है। हाँ, कैसे लगता है आपको बढ़िया चल रहा है? एकनाथ शिंदे का काम बहुत अच्छा है, उसके अच्छा ही चल रहा है। और उद्धव ठाकरे का कैसे था? उद्धव ठाकरे के लिए तो क्या है, वो इधर उधर कांग्रेस गड़ी, कांग्रेस बीजेपी ऐसा हुआ, अलग अलग पार्टियों में ऐसे जाने से वो नहीं चल रहा था बराबर। अच्छा, नहीं चल रहा था। नहीं, यानी राष्ट्रवादी कांग्रेस के साथ नहीं जाना चाहिए उनको? नहीं जाना चाहिए, नहीं जाने चाहिए। अब ये बताओ, इस बार बीजेपी जीतेगी या उद्धव ठाकरे? अब की बार बीजेपी आएगी। बीजेपी आएगी। क्यों आएगी? क्यों आएगी? सब बीजेपी के ही राज है, सब लोग बीजेपी को ही चाहते हैं। अच्छा, ये बताओ कि कुछ लोग बोलते हैं कि बीजेपी पार्टी फोड़ती है, एमएलए को उठा लेती है, ईडी लगाती है, ये सही लगता है आपको? नहीं नहीं, बिल्कुल नहीं। हाँ। नहीं, बीजेपी सही चल रही है। बीजेपी किसी एमएलए को उठाना करना ऐसा नहीं करती है। नहीं करती? नहीं नहीं। चला, खूप खूप धन्यवाद. कुंभारवाड्याच्या 2 नंबर गल्लीतून मी मुंबई पुण्याचे हा कार्यक्रम करतोय आणि कुंभारवाड्यामध्ये बरीचशी जी आहे ती मराठी 50% मराठी लोक आहेत, 50% आणखी संमिश्र वस्ती. आता इथे भाजी खरेदी होते. ताई नमस्कार, टोमॅटो खरेदी करताय, किती महाग आहेत? किती महाग आहेत सांगा? 150 रुपये किलो. महागाई वाढली का हो ताई? हो वाढली, किती वाढली आहे? म्हणजे डबल टक्क्याने तरी वाढलीच आहे. पण काही लोक म्हणतात की महागाई वाढली नाही. वाढली महागाई. लेडीजलाच माहिती ना, लेडीजच बाजारात येते तर तिलाच माहिती असतं ना महागाई वाढली की नाही. आता हे नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत आपले, ते म्हटले होते की अच्छे दिन येतील. आलेत का होत? नाही आले, नाही आले अच्छे दिन. का नाही आले मला सांग? ते तर म्हणतात की आपला देश तर 3 नंबरला नेणार आहे. सगळंच महागाई झालं, गॅसचा बाटला पण महाग झाला. माणसाने खाणार काय? पगार आहे तेवढाच आहे, पण महागाई वाढत चालली. पगार पण वाढवा ना. आता एकनाथ शिंदेना ओळखता तुम्ही? हो ओळखते. त्यांचं काम कसं सुरू आहे? चांगलं आहे, आणि एकदम छान आणि उत्तम चालू आहे. कसं काय काय आवडतं तुमचं काम तुम्हाला? म्हणजे मी केम हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे, पण मी कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये आहे. पण सध्या त्यांनी आता आमचे थंब पण चालू केले. म्हणजे आमच्यासाठी ते सेवा, म्हणजे आमच्यासाठी चांगलेच योग्य मार्गाने लागले कामाला ते. उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं? आता ते पण आपल्यातलेच आहे, पण त्यांना पण वाईट बोलू नाही शकत, पण होतं. अजित पवार माहिती आहेत का? नाही. शरद पवार माहिती आहे. शरद पवार हे एकटे पडलेत का? अजित पवार त्यांना सोडून गेले. एकटेच पडले. मग शरद पवारची ताकद कमी झाली असं वाटतं? हो कमी झाली. हो. आता यावेळेला उद्धव ठाकरे जिंकतील की भाजप जिंकेल? भाजप. काय कारण आहेत की भाजप जिंकेल असं का वाटतं तुम्हाला? हे सगळे म्हणजे सेवा चालू आहे त्यांचीवाली ना प्रत्येक ह्याच्यामध्ये. खूप खूप धन्यवाद. सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मी घेतोय आणि आणखी काही ज्या प्रतिक्रिया ते घेण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार. अरे नमस्कार, क्या नाम है तुम्हारा? दलपत सिंह. क्या गणपत भाई क्या करते हो? ये राउंड बार बेचते हैं. राउंड बार बेचते हैं जी. किस लिए काम पे आता है ये राउंड बार? ये नट बोल्ट वगैरह वगैरह. नट बोल्ट में इसका नट बोल्ट बनाते हैं जी. और ये माल रॉ मटेरियल कहाँ से आता है? ये बाहर से आता है. बाहर से आता है. अच्छा ये बताओ, मुंबई में कितने साल से? हम 25 साल से. 25 साल से. उद्धव ठाकरे को जानते हो? जी. कैसे आदमी है? अच्छे आदमी हैं. कितने अच्छे हैं? बहुत अच्छे हैं. एकनाथ शिंदे जी को जानते हो? हाँ जानते वो हैं. कैसे आदमी है? वही अच्छे हैं. अच्छा, शिवसेना पता है आपको? बाला साहब ठाकरे की शिवसेना, जी. वो कमजोर हो गई ऐसा लगता है आपको? नहीं हुई. क्योंकि 2 गुट तो पड़ गए, एकनाथ शिंदे अलग हो गए उद्धव ठाकरे से, तो उद्धव ठाकरे कमजोर पड़ गए? नहीं. 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 क्यों नहीं लगता आपको ऐसे? क्योंकि एकनाथ शिंदे जी के साथ तो 40 आमदार एमएलएस गए, एमपीज गए और सारे लोग जा रहे हैं. फर्क नहीं पड़ा. फर्क नहीं पड़ा? नहीं. तो इस बार बीजेपी का मेयर बनेगा कि उद्धव ठाकरे का? वो तो बीजेपी का है. बीजेपी का. जी. क्यों बनेगा बीजेपी का? और सब साथ में है ना इसीलिए. सब साथ में. अजित पवार को जानते हो? जी. अजित पवार शरद पवार को छोड़ के चले गए. अच्छा, हाँ बीजेपी के साथ चले गए, बराबर पता है आपको. ये अच्छा हुआ कि बुरा हुआ? अच्छा हुआ. अच्छा हुआ. जी. क्यों अच्छा? अभी शरद पवार ने राजनीति छोड़ देना चाहिए? वो तो उनका मैटर है. हाँ. जी. या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मी घेतोय. साहेब नमस्कार, काय नाव तुमचं? हसन अली खान. हसन अली खान. हसन अली खान. कहाँ रहते हो भाई? इधर ही कुमारवाड़ा में. किती वर्षापासून आहात तुम्ही?
हो गया 15-20 बरस हो गया। 15-20 बरस हो गया। अभी ये बताओ, मैं थोड़ा महंगाई बढ़ी ऐसे लगता है हसन भाई? हाँ बढ़ी तो है। कितनी बढ़ी है महंगाई? अभी ज़माने के हिसाब से तो महंगाई बढ़ी ही करेगा, लेकिन ये तो बढ़ेगी ना, आगे भी आने के टाइम के ऊपर ही बढ़ती रहेगी करेगा। फिर ये कम तो नहीं होगी। कम नहीं होगी, कभी कम नहीं होगी। तो गरीब कैसे जीता ये बताओ? गरीब तो साहब मुश्किल परेशानी में जीता है, मजदूर आदमी तो क्या मजदूरी कर करके जीगा करेगा। कल नरेंद्र मोदी जी का भाषण सुना आपने? हाँ सुना। कैसे लगा भाषण? अच्छा लगा। वो बोल रहे कि मैं देश को 3 नंबर पे लेके जाऊंगा। हाँ बताया, सत्ता सही लगता है? नहीं बराबर है। अच्छा, राहुल गांधी का भाषण सुना? राहुल गांधी का तो भाषण कल का तो नहीं सुना। अच्छा, राहुल गांधी का काम कैसे लगता है? राहुल गांधी का भी अपनी जगह पे सही है करेगा, सही है। अच्छा, ये मुंबई में उद्धव ठाकरे का जो ताकत है वो कम हुआ ऐसा लगता है आपको? हाँ ताकत कम हुआ। अभी जो अजीत पवार का जो मैटर हुआ ना, उसकी वजह से इनका ताकत कम हुआ है। बराबर। तो उद्धव ठाकरे जीतेंगे या बीजेपी जीतेंगे? ऐसे जीतना तो बीजेपी को ही है, क्योंकि शिवसेना अकेले अपनी दम के ऊपर तो कर ही नहीं सकती कुछ करेगा। शिवसेना अपनी दम पे तो यहाँ कुछ भी नहीं कर सकती। वो टाइम जो था पहले का, वो दौर तो भी ख़त्म हो गया। हाँ अभी तो यहाँ पे ना इनका गठबंधन होएगा बीजेपी से करके, सबसे मिला के तो ही हो सकता है। कांग्रेस से या राष्ट्रवादी से इनके साथ मिलकर तो ये शिवसेना नहीं कर सकती। नहीं कर सकती। ये उद्धव ठाकरे कांग्रेस के साथ चले गए, ये गलती किया कि सही किया था? नहीं, उस टाइम पे जो परिस्थितियाँ थी करेगा वो हिसाब से मतलब वो गए। उनका खुद का तो मतलब खुशी से तो वो ऐसा नहीं करना चाह रहे थे, जहाँ तक मेरा आइडिया है। हाँ जो उनका मतलब हालात थे, मजबूरी थी करेगा, वो हिसाब से उनको करना पड़ा। ये बीजेपी पार्टी फोड़ती है, एमएलए खरीदती है, प्रेशर करती है एमएलए को, ये सही लगता है आपको? गलत है करे, लेकिन राजनीति में तो ये सब सही हो। ये आपको ये सही लगता है क्या? विरोधी ये काफ़ी सारे लोग बोलते हैं कि बीजेपी फोड़ रही है, पार्टियाँ फोड़ रही है, ये सुन के सही लगता है? हाँ फोड़ तो रही करके। अभी जो ना मतलब न्यूज़ वगैरह हम लोग देते रहे, अभी हम लोग तो इतने पॉपुलर तो नहीं है सर करेगा। हम लोग जो न्यूज़ पढ़ते हैं उसी से आइडिया लगा लेते हैं कि हाँ मतलब ये फोड़ने वाड़ने का काम तो चलते ही रहता है करेगा। सही है। तो इस बार कौन जीतेगा? बीजेपी जीतेगी? जीतेगी तो बीजेपी ही करेगा। चला, खूप खूप धन्यवाद। या सामान्य, हाँ काय नाव तुमचं? सोनाराम नेहरा है साहब जी। हाँ, क्या काम करते हो? हम सेठ जी स्टील का काम करते हैं। हाँ, वोटिंग बीजेपी पता है आपको? हाँ अच्छे तरीके से जानते हैं बीजेपी को। अब की बार बीजेपी सरकार आएगी पक्का 100% बीजेपी आएगा। नरेंद्र मोदी अच्छा चल रहा है, अच्छा भाषण देते हैं, और राहुल गांधी को ज़्यादा कुछ जानकारी नहीं है, और उद्धव ठाकरे भी जीतने की संभावना है। उद्धव ठाकरे पण जीततील। नाव काय तुमचं? रूडाराम। गुडाराम, पूरा नाम क्या है? रूडाराम चौधरी। ये पूरा राजस्थानी भरे है क्या कुंभारवाड़ा भाई? सर बिजनेस के लिए आया है। बिजनेस के लिए? बिजनेस के लिए। कहाँ से रहते हो आप? हम राजस्थान से, जालोर से। जालोर से। और मुंबई में कितने साल से हो? मैं 15 साल से हूँ। 15 साल से। ये बताओ कि बीजेपी के ऊपर जो लोग बोलते हैं कि बीजेपी वाले कोई एमएलए फोड़ देते हैं, ये सही लगता है आपको? नहीं, गलत है, नहीं छोड़ देते। तो अजीत पवार तो चले गए ना बीजेपी के साथ? वो तो बीजेपी उनको अच्छा लगा, उसके लिए वो चले गए बीजेपी के साथ में। एक्चुअली क्या शरद पवार कांग्रेस के साथ चले गए तो उनको अच्छा नहीं लगा, तो वो चले गए उनको बीजेपी के साथ। अजीत पवार शरद पवार को छोड़ के चले गए, अच्छा हुआ कि बुरा हुआ? वो सर हम नहीं बता सकते, वो उनकी आपस की सोच है सर। अच्छा, ये उद्धव ठाकरे को जानते हो? जी। कैसे काम रहा उनका, कैसे काम? नहीं, उनका भी काम अच्छा रहा, उनके पिताजी ने बहुत अच्छा काम किया है और अच्छा काम रहा उनका भी। और ये उद्धव ठाकरे का जो शिवसेना है वो कमज़ोर हुई है ऐसा लगता है आपको? शिवसेना कमज़ोर हुई है। एक्चुअली क्या उन्होंने सब पहले से बीजेपी के साथ से फिर कांग्रेस के साथ में चले गए, तो उसके हिसाब से उनका सारा मतलब गड़बड़ हो गया सब। इस बार कौन जीतेगा? उद्धव ठाकरे जीतेगी कि बीजेपी? मुंबई का मेयर कौन होगा? बीजेपी होगा। बीजेपी क्यों होगा ऐसा, क्यों लगता है आपको ऐसा? क्योंकि उन्होंने पहले बीजेपी में थे और फिर बाद में कांग्रेस में चले गए, तो फिर लोगों को भरोसा टूट जाता है, उसमें लोगों को भरोसा टूट जाता है। अभी ये बताओ कि देवेंद्र फडणवीस को जानते हो आप? अमित शाह को जानते हो? जी। ये अमित शाह ने फोड़ा है कि देवेंद्र फडणवीस ने फोड़ा है शिवसेना को? देवेंद्र फडणवीस ने तोड़ा है। देवेंद्र फडणवीस जी को महाराष्ट्र का राजनीति का चाणक्य कहते हैं, ये सही है क्या? जी सही है, देवेंद्र फडणवीस ही चाणक्य है। जी वही चाणक्य है। जी। चला, खूप खूप धन्यवाद। आता हे काही लोक आणखी इथे आहेत। काय नाव तुमचं? नागेंद्र सिंह। नागेंद्र सिंह, क्या बिजनेस करते हो? यही सर, सलिया पाइप वगैरह। सलिया पाइप वगैरह, बहुत सारे लोग सलिए इधर बिजनेस। हाँ सब करते हैं। कितने साल से हो मुंबई में? 5 साल से। 5 साल से। उद्धव ठाकरे पता है? पता है। कैसे काम करते थे वो? तो ठाकरे का ठीक है, बाकी हमको तो बीजेपी पसंद है, पूरी मेटल मार्केट को, ओनली फॉर बीजेपी, बाकी कोई नहीं पसंद है। देखो महंगाई बढ़ गई है, सिलेंडर बढ़ गया, भले बढ़ा, अभी 1000 रुपये होने तो फिर भी हमारे को पसंद है।
पसंद का अर्थ कोई होता ही नहीं है, वो सही है बस। यानी कितना भी भाव बढ़े बीजेपी चाहिए, भले सिलेंडर का 1500 की जगह 1 करोड़ रुपया हो जाए, भले लाख रुपया 10,000 20,000 कुछ भी हो जाए। हाँ मैं क्यों, लेकिन क्या है? बस हिंदुत्व, ओनली फॉर हिंदुत्व, दूसरा कुछ नहीं। अभी ये जो है नरेंद्र मोदी के विरोधी जो पार्टी है, शरद पवार है, समझो राहुल गांधी है, ममता बनर्जी है, ये कहते हैं कि बीजेपी जो है वो दो समाज में द्वेष फैलाती है। ये सही लगता है? नहीं, गलत है वो तो। कुछ भी ये विपक्ष तो कुछ भी बोलेगा ना सर, आपको भी कोई बोलेगा, हमारे को भी बोलेगा, इनको भी बोलेगा। मणिपुर जो में हुआ तो 70 दिन तक नरेंद्र मोदी जी ने कुछ भाषण ही नहीं किया कि भाई गलत हो रहा है, ये सही था क्या? तो देखो उनके पास वो चीज़ें बताने के लिए नहीं है, अभी वो चीज़ ठीक है वो सर, वो अलग है। मणिपुर का एक अलग बात है, उसको वो कोई नहीं। मणिपुर में महिलाओं के ऊपर जो अत्याचार हुआ उस बारे में वो गलत है, पर उसने नहीं बताया अपने हिसाब से, उसने नहीं बताया, ठीक है, वो भी शांत है, इलेक्शन के हिसाब से नहीं बोल रहा है, गलत ही है ना वो, सीधी बात है, इलेक्शन के हिसाब से नाही बोल रहा। बहुत बहुत शुक्रिया। या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत, या गल्लीमध्ये बऱ्याचशा हातगाड्या पाहायला मिळतात, कारण तिथे ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते केलं जातं। इथे लोखंडाचे अनेक शॉप्स आहेत आणि कुंभारवाडा ओळखला जातो। कुंभारवाडा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा प्रकारच्या अनेक गल्ल्या इथे आहेत आणि त्या गल्ल्यामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय। तर या ठिकाणी चला, काका नमस्कार, कैसे हो काका? बहुत बढ़िया है सर। नाम है आपका? अम्बालाल प्रजापति। प्रजापति, सब राजस्थानी भरे हुए कुंभारवाड़ा। हाँ जी। हाँ, क्यों मराठी की मुंबई थी, राजस्थानी क्यों? मराठी और भाई भाई हैं सब। भाई भाई है? हाँ हाँ। और इसमें कुछ लोग कैसे बोलते कि मराठियों की मुंबई है? मराठी है तो मुंबई है, तो भी ये राजस्थान वाले रह सकेंगे, नहीं तो नहीं रहेंगे। हाँ। अच्छा, बाला साहब ठाकरे को जानते हो? बाला साहब ठाकरे साहब जानते थे। कैसे? आप थोड़ा खड़े रहो, चलो ये बताओ कैसे आदमी थे बाला साहब ठाकरे? ऐसे तो हमने कोई नजदीक से तो देखे नहीं है, ऐसे सुन के खबर में। हमारे यहाँ महाराष्ट्र के बहुत शेर थे, बहुत शेर आदमी थे, उनके सामने कोई टिक नहीं सकते थे। अच्छा। और उनके एक बहुत ही राजनीतिक में जाने की जरूरत नहीं थी इनको, वो खुद ही प्रधानमंत्री थे इंडिया के, तो उनको प्रधानमंत्री रहने की क्या जरूरत थी? अच्छा, उनके बेटे अभी उद्धव ठाकरे, पता है ना? हाँ जी। वो कमजोर हो गए क्या? अभी उनकी ताकत चली गई, कैसे लगता है आपको? कैसे ताकत चली गई? क्योंकि एमएलए छोड़ के गए। एमएलए में क्या है, एमएलए 5 बरस के रहते हैं, वो तो जिंदगी भर के, उसमें क्या है, तो उसमें कोई फर्क नहीं पड़ता उद्धव साहब को। अच्छा काका, ये बताओ कि अच्छे दिन आ गए क्या? अभी आएंगे या नहीं आएंगे वो तो ऊपर वाला जाने, अपने अपने किस्मत की बाजी है। जो किस्मत अच्छा होएगा तो अच्छे दिन भी आ जाएगा, नहीं तो मेरे बुरे दिन भी आ जाते हैं। गलत काम करूँगा तो बुरे दिन ही है। अच्छा, एकनाथ शिंदे का नाम सुना होगा टीवी के ऊपर भी, खबर में। किसमें? एकनाथ शिंदे जी का नाम। ऐसा उसका? एकनाथ शिंदे जी का नाम नहीं, ऐसा अपने प्राइम मिनिस्टर, मुख्यमंत्री है महाराष्ट्र। हाँ, वो नाम नहीं सुना? वो है, सुना है ऐसा। उनका काम कैसे लगता है आपको? अभी काम तो क्या है कि मैं तो ज़्यादातर राजस्थान रहता हूँ। और देवेंद्र फडणवीस जी का नाम सुना है? सबका सुना है। उनका काम कैसे है? सबका देखो, उनके लेवल से सबको अच्छा ही रहता है। अच्छा, अभी देखो मुंबई पसंद आता है, किसी को नहीं आता है। चलो, अभी मुंबई मनपा की लड़ाई हुई, चुनाव होगा, हाँ, तो कौन जीतेगा? उद्धव ठाकरे जीतेंगे या बीजेपी? वो तो अभी देखो चुनाव होने के बाद में पता लगेगा दुनिया के क्या है क्या नहीं है, दिमाग में किसको क्या है। जो अच्छा काम करेगा तो वो जीतने वाला है। कौन अच्छा काम करता है आपकी नज़र में? कौन अच्छा काम करता है? सब अच्छे ही काम करते हैं। सब अच्छा काम करते हैं। हाँ, तो देखो सब तो जीतेंगे नहीं, एक को तो हारना, एक को हारना ही पड़ेगा। तो दुनिया में धारा है, कभी कौन हारेगा बताओ? आज बीजेपी हारेगी या उद्धव ठाकरे? अभी वो तो मैं नहीं बता सकता, अभी नहीं बता। बहुत बहुत शुक्रिया। सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मी घेतोय आणि कुंभार, नमस्कार नमस्कार नमस्कार। चला चला यांच्याशी आपण बोलू। नमस्कार, आप भी, तुमचं नाव काय? राजस्थान, बालूराम प्रजापति। प्रजापति, ये भी प्रजापति, आप भी प्रजापति, पूरा राजस्थान व्यापारी भर के रखा है। मराठी आदमी कहाँ गया? मराठी आदमी यही है, बम्बई में है। कहाँ है? हाँ है ना, बिल्कुल नहीं है। अच्छा, मैं तो थोड़ा सर्वे कर रहा हूँ कि महंगाई बढ़ी है क्या? हाँ, महंगाई तो बढ़ी है ना, महंगाई तो है। कितना बढ़ी है? फिर भी महंगाई तो बढ़ी है, अभी बहुत बढ़ी है, बड़ी महंगाई तो बढ़ी है। हाँ। अच्छा, तो सरकार ने ध्यान देना चाहिए महंगाई कम करने के लिए। हाँ, महंगाई तो थोड़ा सरकार पे ध्यान पे देना चाहिए ना, इसमें महंगाई के कारण है। हाँ। उद्धव ठाकरे को जानते हो? उद्धव ठाकरे नाम सुना है। नाम सुना। कैसे काम रहा उनका? अच्छा, काम अच्छा था, उद्धव ठाकरे का काम अच्छा था। हाँ। और एकनाथ शिंदे को नाम सुना है? एकनाथ शिंदे,
हाँ वो भी सुना। कैसे काम लगता है मुख्यमंत्री अपने? वो तो अभी भी बने हैं, अब मालूम भी पड़ेगा तो काम करेगा तो मालूम पड़ेगा। ये बाला साहब ठाकरे का तो नाम आपने सुना होगा, उनकी शिवसेना में कितनी ताकत? शिवसेना में ताकत तो थी, पहले भी थी, अभी भी है, ऐसी भी नहीं है कि नहीं है। लेकिन वो लोग तो छोड़ के चले गए ना एमएलए उद्धव ठाकरे को। वो तो भी राजनीतिक का बात है, वो तो अलग बात है। हाँ, कौन जीतेगा? बीजेपी जीतेगी या बीजेपी जीतेगी या उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे आते हैं हर साल, हर टाइम में उद्धव ठाकरे आते हैं इधर, तो शिवसेना आती है। हाँ शिवसेना आती है। या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मी घेतो कुंभारवाडा गल्ली नंबर 2 मधून। सामान्य लोकांच्या मनात राजकारणाविषयी, महागाईविषयी, बेरोजगारीविषयी काय चाललंय याचा थेट वेध घेण्याचा प्रयत्न न्यूज स्टेट महाराष्ट्र करतो। मी मुंबईतल्या अनेक भागात फिरतोय, छोट्या गल्ल्या असतील किंवा इमारती असतील, बस स्टेशन असेल, कुठल्याही भागात मी फिरतोय आणि त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतो आणि थेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। याचं कारण असं येणाऱ्या दिवसांमध्ये निवडणुका कधी लागतील अशा प्रकारचे संकेत जे आहेत ते राजकारणी देतात, त्याचबरोबर जे अधिकारी तेही सुद्धा देतात। मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे मुंबईतल्या अशाच एका भागात किंवा महाराष्ट्रातल्या अशा एका भागात। तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र।